मंडळी प्रत्येक कलाकार तेव्हाच घडतो जेव्हा त्याच्या मागे ना एक स्ट्रॉंग सपोर्ट असतो, तो म्हणजे फॅमिलीचा. आणि महाराष्ट्राची हास्यजत्रामधून शिवाली परब घराघरात पोचली, पण तिच्या मागे कोण उभं होतं, म्हणजे तिची फॅमिली उभी होती. आणि आता तिचा मंगला हा सिनेमा 17 जानेवारीला आपल्या भेटीला येतो आहे. तिची मुख्य भूमिका आहे आणि खूप चॅलेंजिंग भूमिका आहे. खरं तर ह्या सगळ्यासाठी सपोर्ट इथून आला आहे. तिची फॅमिली माझ्यासोबत आहे. खूप स्वागत तुम्हा तिघांचंही. कसे आहात? एकदम मस्त. बरं, आता शिवाली जी इतकी वर्ष प्रेक्षकांना हसवते आणि आता तिला असं इतकं मॅच्युअर बघून कसं वाटतंय? आणि खूप हळवा विषय आहे हा, कसं वाटतं? म्हणजे मी पहिल्यांदा तिचं ते आम्हाला जेव्हा फोटो पाठवला ना, तेव्हा मला एकदम म्हणजे मला असं रडायलाच आलं तिला बघूनच. पण नंतर आम्ही गेलो होतो 2 दिवस तिच्या शूटचं चालू होतं त्या लोकेशनवर. म्हणजे ती खूप 12-12 तास तो मेकअप चेहऱ्यावर, जेवायला पण नाही. मग तिला थोडं ज्यूस प्यायची मध्ये मध्ये, पण तिने खूप मस्तच हे केलेलं आहे. आणि एवढं कॅरेक्टर सुंदर केलेलं आहे तिने. मला खूप अभिमान आहे. बाळाचे पाय पाळण्यात कधी दिसले होते तुम्हाला? शिवालीला हे जमू शकते? ती पहिल्यापासूनच म्हणजे लहान शाळा असल्यापासूनच तिने ती डान्स वगैरे, स्टेज शो वगैरे शाळेपासूनच खूप. तर या दोघी एकत्रच होते शाळेत, पण ती लहानपणापासूनच तिला डान्स गॅदरिंग वगैरे ते पहिल्यापासूनच ती फ्रंटला नसायची. तेव्हा आता काय राहिली ती आता फ्रंटलाच आहे अजूनही. कधी पाठी नाही पाय घेतला तिने. त्या दिवशी सेटवर आमचं गप्पा झाल्या होत्या हास्य जत्रेच्या, आणि तेव्हा ना मजेशीर गप्पा झाल्या होत्या. पण आता तिला बोलताना असं वाटलं शिवाली मोठी झाली आहे, है ना? तुम्हालाही बोलताना असं वाटलं असेल किती भारी बोलते आणि साठी लहानच आहे अजून ती. इतकं मॅच्युअरली बोलताना बघून आई वडील म्हणून खूप छान वाटतं. आणि ती म्हणजे खूप सगळ्यांना सांभाळते पण आमच्या घरामध्ये. आणि आम्ही तिला मुलगाच मानतो मोठा. महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि हा विषय जो पिक्चरचा आताचा जो विषय आहे, ज्या मॅडमबरोबर हा प्रकार घडला आहे त्यांच्या आयुष्यात, जो खूप लहान वयापासून तो घडला आहे, त्यांच्या ॲसिड वगैरे, ती चॅलेंजिंग भूमिका. महाराष्ट्राची हास्य जत्रा ते आत्ता ही चॅलेंजिंग भूमिकामध्ये खूप तफावत आहे, खूप फरक आहे. आणि तो तिने खूप छानपणे पेलला. म्हणजे तो विषय खूप छानपणे ते शिवधनुष्य पेलला. आणि तो आता 17 तारखेला सर्वांनी पिक्चर बघा. आणि खूप म्हणजे सक्सेस आहे त्यात, काही हेच नाही. म्हणजे आम्हाला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. शिवालीची बहीण म्हणून तुम्ही अनेक गोष्टी शेअर केल्या असतील ना, म्हणजे प्रत्येक अप्स अँड डाऊन्स तुला माहीत असतील जास्त. आत्ता एक फीचर फिल्म आणि असा विषय वेगळा आहे खरं का विषय. कसं वाटतंय जेव्हा बहीण आपली काहीतरी मोठं करते यार, असं जेव्हा सो आता मी तिला नेहमी आम्ही हास्य जत्रातच बघितलं आहे. ती घरीही खूप म्हणजे असे जोक्स मारायचं, कॉमेडी, राहणीमान तिचं. सो असं मी खूप बघितलं आहे तिला की इंडिव्हिज्युअली ती खूप एकटी जरी असेल ना तरी ती 10 लोकांना हसवू शकते, एवढी कॅपॅसिटी आहे तिची. पण सध्या आता ह्या मूवीमध्ये जे तिचं कॅरेक्टर मी स्वतःही बघितलं आहे, तिचे खूप प्रीमियर्स मी अटेंडसुद्धा केले, तिचे खूप इव्हेंट्स मी बघितलेत स्वतः. म्हणजे मोस्टली मम्मी पप्पा जास्त जाऊ शकत नाही, कारण मी एकटी, आम्ही दोघीच राहतो. सो मी जाते, अटेंड करते, तेव्हा तिचं त्या कॅरेक्टरपेक्षा आता हे जे कॅरेक्टर आहे ना ते खूप जास्त इफेक्टिव्ह आहे लोकांसाठी सुद्धा. सो तुम्ही नक्की बघा. आणि म्हणजे काय आहे गोष्ट आहे जी कोणाच्या रिअल लाईफवरती दाखवलेली आहे. सो तुम्हीसुद्धा बघा आणि आम्हीसुद्धा बघू. परब फॅमिली तुम्हीसुद्धा बघा, खूप आवडेल. आणि खूप सपोर्टिव्ह आहे ती इनफॅक्ट आमच्या फॅमिलीमध्ये. मलासुद्धा सांभाळते, आईबाबांना सांभाळते, ह्यांच्या आईबाबांना गावाला सांभाळतो. म्हणजे पूर्ण फॅमिली जॉईन करून ती सगळ्यांनाच सांभाळते. त्याच्यामुळे त्याच्यात खूप प्राऊड फील होतं. आणि ब्लेस हिम, ब्लेस हर, सॉरी. सो खूप चांगलं काम करते. आणि तुमच्यासाठी पण नेहमी पुढे कधी काय असेल तर नक्की दीदीला पण सपोर्ट करा. आणि आमच्या फॅमिलीकडून तर सपोर्ट आहेच तिला. थँक्यू. मला विचारायचं आहे की जेव्हा तिला पहिल्यांदा टेलिव्हिजनवर काम मिळालं ना, तो एक फोन कॉल होता ना की आई काम मिळाले, तो क्षण मला सांगू शकता की ऑडिशन दिली आहे किंवा तो प्रोसेस? ॲक्च्युली ती महाराष्ट्राची हास्य जत्रेचा पहिला सीझन चालू होता. आणि मी दीदीला नेहमी बोलायचं, आपल्याला तर काम करायचं तर असे हास्य जत्रा, महाराष्ट्राचे ते जुने जे कॉमेडी शो आम्ही बघत आलो आहे ना, सिरियलपेक्षा हे कॉमेडी शो असतात ना, तर त्याच्यामध्ये खूप लोक आवडीने बघतात. आणि मी बोललो, आणि आमचा असं जस्ट विषय झालेला, पण ते 3-4 महिन्यातच तिने सांगितलं येऊन की असं असं आहे म्हणून मला बोलवणं आलं. आम्हाला खूप आनंद झालेला, कारण सिरियलपेक्षा ही गोष्ट खूप मोठी असते कॉमेडी शोमध्ये. कारण हसवणं खूप अवघड आहे, बाकी तुम्ही चालू असतं.
थोडं कट शॉट चालूच. पण ते हे जे कॉमेडी शो खूपच मला आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना कॉमेडी शो आवडतात. आम्ही स्टार्टिंगपासून जे मराठी चॅनल्सवरती जे सचिन मोटे, सचिन गोस्वामी याच्या आधीपासून त्यांनी जे सगळे कार्यक्रम प्रोड्यूस केले ते सगळे आम्ही पाहतो आणि आवडीने पहिल्यापासून. आज त्यांच्याच बरोबर हे काम करते त्याचा खूप आनंद आहे आम्हाला. हो, आणि आम्ही सेटवर पण गेलेलो आहे तिच्या, त्यामुळे खूप आणि कोऑपरेटिव्ह सगळी टीम वाटलं नाही की मुलगी एवढं मोठं हे करेल, आणि खूप अभिमान आहे तिच्याबद्दल आम्हाला. शिवाली कोहली तर अख्ख्या जगभरात आता तिला हो आणि सगळे लहान मुलं तिला आमच्या घरी सुद्धा येतात, म्हणजे दरवाजा वाजवणार, दीदी आहे का, मुलांमध्ये जास्त क्रेज आहे तिची. दीदी आहे का घरी, आम्हाला फोटो काढायचा. म्हणलं नाही दीदी इथे राहत नाही, तिकडे राहते मीरा रोडला. खूप म्हणजे खूप तिच्याबरोबर सोबत गेलं ना की सगळी मुलं पहिले धावत येतात. मला खूप आनंद आहे की अशी ह्या निमित्ताने, मंगलाच्या निमित्ताने आपण गप्पा मारतोय आणि अशा अजून प्रोजेक्ट्स येतील, मोठी मोठी कामं मिळत तिला. आणि मी तिला आता म्हणाले की 2025 हे वर्ष तुझं आहे, कारण का तुझा सिनेमाच जानेवारी महिन्यात येतो आहे. सो थँक्यू सो मच, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्हालाही ऑल द बेस्ट या सगळ्या जर्नीसाठी. थँक्यू. थँक्यू. तुम्ही अपील करा सगळ्यांना की 17 तारखेला मंगला पिक्चर बघा म्हणून सगळ्यांनी सगळ्या थिएटरला जाऊन कलाकारांना बघा, सगळ्यांनी थिएटरला नक्कीच आवडेल. आणि सपोर्ट तर ऑलवेज आहेच आणि राहणार आहे. थँक्यू सो मच. की बघा 17 तारखेला पिक्चर, तुम्ही पण बघा, पूर्ण फॅमिलीला घेऊन बघा, सो तुम्हाला पण आवडेल. सो तुम्ही थँक्यू सो मच, नक्की बघायला जावं पिक्चर. मला दिसणारच का टेलिव्हिजनवर? थोड्या दिवसांनी. थँक्यू.